नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आता टायटल आणि थंबनेलवर तुम्हाला कळलं असेलच. आता मी आहे चिपळूणमध्ये, आपल्या गावी आलो आहे आणि आज होम आहे. आता मुंबईत तर झाला असेल आदल्या दिवशीच, 1 मिनिट जरा कसं आहे, मुंबईत तर काल रात्रीच झालं असेल होम, म्हणजे होळी. आणि आता इथे सकाळी लागते, होळी पेटवतात. तर आता त्याच्यासाठी चालू आहे. सकाळचे 4:30 वाजले जातात आणि रात्रभर आम्ही सानेवरच होतो. डेकोरेशन वगैरे चालू होतं, तर तिथेच होतो थांबलेलो आणि पालखी दुसऱ्या गावातनं आणत होतो. सो सानेवर आली आहे पालखी. तिथून मग 3:30 पावणे 4लाच काहीतरी आम्ही खाली आलो. आंघोळ वगैरे आता केली आहे आणि आता निघतोय. निखिल आणि मी पुढे होते, दादा आणि कौस्तुभ नंतर येते. रोहन वगैरे गेलेत पुढे 4 व्हीलर घेऊन. सो आता डायरेक्ट भेटू तिथे गेल्यावर वरती. आता पूर्ण काळोखच आहे, तसं म्हणतं आता दाखवू शकत नाही रस्त्यावर. तर आता डायरेक्ट सानेवर जाऊन भेटू. मित्रांनो, आता आम्ही सानेवर आलेलो आहे आणि आता सगळे चाललेत वरती खेमाच्या इथे. तिथे जाऊन पाया वगैरे पडून येणार. आता वरती आपण जाऊया. इथे सान आहे, आता जातो वरती. मित्रांनो, आता आम्ही जंगलाच्या मधनं चाललोय खेमाच्या इथे. असं सगळे दिसत आहेत, लाईट लावलेत, काळोख आता सकाळचे वाजलेत 5. सगळे लाईनीत चाललेत. इथे बघू शकता, आता सर्व थांबलेले आहेत. खेमाच्या इथे आलेले, पोहोचलेले सगळे आणि जवळपास 100-1 जण आहेत आता इथे. आता इथे खेमाला गाराणा घालतायत. मग पालखीसाठी पुन्हा जाऊ खाली. माड नाचवला जाईल खाली जाऊन होळीच्या भोवती आणि मग होम पेटवला जाईल. असं काहीच आहे. गॅसेस फटाके वगैरे वाजवत खाली खाली जाणार आहेत. हे बघा, अजय अशा तऱ्हेने मित्रांनो फटाके फोडत असतात इकडनं जाताना सानेवर. ज्यांचं नवस वगैरे पूर्ण झालेले असतात, नवस फेडले जातात फटाक्यांच्या स्वरूपात. जर कोणाची इच्छा वगैरे पूर्ण झाली की असे फटाके वाजवतात. हे रशिबोन ज्या आईला लावला पण कुठे
Several days later. डायरेक्ट दुसरा तिसरा दिवस आणि आज आहे पालखी. आणि आम्ही रात्रभर जागून 6:30 वाजता म्हणजे सकाळी 6:30 वाजता झोपलो. आम्ही असं काही डिझाईन केलं आहे. वरती पताके लावले, तसे पताके नाही बोलू शकत, पताक्यांचे छोटे भाव हे अशी केलीत लाईन. आम्ही रात्री 11:30 10 10:30 या टायमाला सुरू केलं होतं आणि सकाळी 6:30पर्यंत करत होतो. आणि आता पालखी येणार आहे, सो रांगोळी वगैरे काढून ठेवली, बारकीने पुसलीसुद्धा आहे, इथेसुद्धा काढून ठेवले. आत्ता येईल पालखी. ह्या खाली देवघरातसुद्धा येणार आहे आणि इथेसुद्धा येईल. इथे घालून ठेवलेलं आहे, सगळं रेडी केलं आहे पालखीची. आणि आता आम्ही वरती जाणार आहे सहानेवर पालखी आणायला, बघूया. आणि माझा पेहरावा असा काय कुर्ता घातलेला आहे, शक्यतो सगळ्यांनी घातलेला आहे, प्राथमिक कौशल सगळ्यांनी. आता जाऊ डायरेक्ट सहानेवर. आणि इथे आहे, ह्या घरात आहे पालखीवरती. आणि गाडीच्या मागे जरा दगड लावून ठेवतं ते, कारण उतारावर आहे गाडी. आणि हे बघा, इथे पालखीवरती माणसं आहेत. इथे सहान आहे, जे आपले होम पेटवला होता तो बघितला, तिथेच आहे वरती. आणि पालखी आता ह्या घरात आली आहे. इथनं मग आता डायरेक्ट घरी न्यायची. ही बघा गँग इकडे बसली अर्धी पालखी आणण्यासाठी. यांना ओळखलं असेल, यांना ओळखलं असालच. तो मला विचारतो पालखी कुठं आहे, मी आणली आता कुठे जाणार विचारू, दोषी वाटत मित्रांनो. पालखी आता निघालेली आहे आमच्या घराच्या दिशेने. आता सानेवरून आम्ही खाली नेतो घरी. रोहन आता गाडी पुढे जाऊन लावेल घरी. आणि पालखी आलेली आहे. आता मी सुद्धा खांदा देईन का पालखीला पुढे जाता जाता. आणि भर उन्हातनं नेणार आहे. दुपारचे वाजलेत 2:30 आणि आता घरी जायला 2:45 वाजते, 15 मिनटं तरी लागतील. तर आता पूर्ण आपले भावंड खांदा देत घरी नेतील. हे बघा, चालत नेते. गाडीचाही ऑप्शन होता, पण आम्ही चालतच नेलं ठरवलं पारंपरिक पद्धतीने. आता तुम्हाला आवाज थोडा कमी येईल, बँजो वाजतोय बाजूला. मित्रांनो, पालखी आणलेली आहे घरी. देवखोली झाली, म्हणजे आपला जो देवार आहे तिथे आणलेली आहे.
मित्रांनो पालखी घरी आलेली होती. तर मित्रांनो, तुम्ही आता पालखी वगैरे बघून आलात. मी या व्हिडिओत जास्त काही शूट नाही केलं, म्हणजे शेया शिमगेला मी जास्त काही शूट नाही केलं, कारण मी स्वतःसुद्धा पालखी घेतली होती आणि पालखीच्या आधी हातात माझ्या घंटी वगैरे होती जी पालखीबरोबर वाजवत जायचं असतं. सो ते सुद्धा माझ्या हातात होतं. सो मी तेव्हा ब्लॉग करू शकलो नाही. थोडंफार शूट केलं आहे, ते कौसुकच्या मोबाईलवर शूट केलं आहे मध्ये जे, आणि मी सुद्धा दाखवले. पालखी घरात आली, पालखीचे पाय वगैरे पडले, त्याच्यानंतर शूट नाही केलं. तेवढं घरापुरतं दाखवलं, तेवढं पुष्कळ आहे. तर आता आपला हा शिमग्याचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे आणि मी हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा शिमग्याला आला असाल गावाला तर तुम्हालासुद्धा शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप लेट देतो पण हा व्हिडिओ आता नंतर येईल, त्यामुळे समजून घ्या जरा. आणि बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि तुमचे काही एक्सपिरियन्स असेल शिमग्याबद्दल किंवा तुमचं कोणतं गाव आहे आणि कुठे शिमग्याला येता वगैरे कसं सेलिब्रेट करता हे मला नक्की सांगा कमेंट्समधून. ते मी नक्की वाचेन. आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो.